नवरात्रोत्सवामध्ये दांडिया आणि गरबा फक्त हिंदूंसाठीच आहे, त्यामुळे हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेने आयोजकांना केले। मंडपामध्ये प्रवेश करणारी व्यक्ती हिंदूच आहे याची खात्री करण्यासाठी तिचं आधार कार्ड तपासावं, तसंच प्रत्येकाला टिळा लावावा असं विश्व हिंदू परिषदेने त्यांचे प्रांत मंत्री प्रशांत तित्रे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे दांडिया आणि गरब्यासाठी मुस्लिमांना प्रवेश मिळणार नसल्याची चर्चा आहे। आताची महत्त्वाची बातमी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, नवरात्रोत्सवामध्ये सर्वजण दांडिया आणि गरबा खेळत असतात, मात्र आता विश्व हिंदू परिषदेने एक आयोजकांना आवाहन केलेलं आहे की जे हिंदू असतील त्यांनाच प्रवेश दिला जावा, त्यासाठी ओळखपत्र तपासावा असं सुद्धा म्हटलेलं आहे। काय नेमकं हे एकूण प्रकरण आहे आणि कशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलंय? खरं तर दरवर्षी विश्व हिंदू परिषदेकडनं असं आव्हान करण्यात येतं आणि यावर्षी सुद्धा विश्व हिंदू परिषदेकडून गरबा मंडळ आहे जिथे सगळं काही गरब्याच्या दृष्टीने कारवाई होते, गरबा होतो, तिथे थेट असं सांगण्यात आलंय की प्रत्येक जण जो येईल त्याचं आधार कार्ड तपासा आणि त्या उपर जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जो गरब्याकरता जो व्यक्ती कोणी येईल त्याच्या टिळा सुद्धा लावण्यात याव्या असं त्यांनी सूचना काही गरबा मंडळांना केलेल्या आहे आणि त्याच्याकरता खास अशी मोहीम सुद्धा राबवण्यात येत आहे आणि त्या दृष्टीने व्हीएचपी कडून काही कार्यकर्ते विविध गरबा मंडळामध्ये जात आहे आणि तसे आव्हान सुद्धा करताय। यापूर्वी सुद्धा गेल्या 4-5 वर्षापासून असं आव्हान करण्यात होतं। यामागे पार्श्वभूमी आहे लव जिहादचे काही घटना घडत असल्याचे, म्हणजे जेव्हा दांडिया वगैरे होतो तिथे काही लव जिहादसारख्या घटना होत असल्याचा आरोप व्हीएचपी कडनं करण्यात आला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर व्हीएचपी कडून गेल्या 4 ते 5 वर्षापासून या पद्धतीचं आव्हान करण्यात येत होतं आणि यात सुद्धा या बाबतीत व्हीएचपी कडून नागपुरात पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात येणार आहे आणि नेमक्या अजून काही सूचना किंवा म्हणजे टिळा लावणं किंवा आधार कार्डशिवाय अजून काही सूचना गरबा मंडळांना करण्यात आल्या का त्याबाबत सुद्धा स्पष्टता येणार आहे। अगदी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विश्व हिंदू परिषदेने हे आवाहन केलेलं आहे, तेव्हा आता याचे काय नेमके पडसाद उमटतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।